नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आज तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे. तुम्हाला लॉरेल, हार्डी, चार्ली चॅप्लिन ही नावं ठाऊक आहेत का? कदाचित नसतीलही, कारण हे तिघेही जुन्या काळातील विनोदवीर आहेत. ज्यावेळी ब्लॅक अँड व्हाईटचा टीव्हीचा जमाना होता, तेव्हा त्यांच्या मालिकांनी प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवलं होतं. प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणाऱ्या या कलाकारांच्या जीवनातील हा प्रसंग आहे. साधारणतः 1910चा कालखंड आहे. या काळात लॉरेल आणि चार्ली हे दोघे कलाकार अमेरिकेतील एकाच कंपनीत काम करत होते. या दोघांनी अनेक स्टेज शो केले. लोकांना खळखळून हसवलं. शो संपल्यानंतर चार्ली त्यांच्या मायदेशी म्हणजे इंग्लंडला परत गेला नाही, कारण त्याला अमेरिकेत चित्रपटांच्या अनेक ऑफर आल्या. तो चित्रपट करू लागला, परंतु लॉरेलला मात्र एकही काम मिळालं नाही. चित्रपटात काम करताना स्वतःची चित्रपट निर्मितीची कंपनी उघडायची असं चार्लीने ठरवलं आणि त्यात आपला मित्र लॉरेल याला घेऊन घ्यायचं ठरवलं. लॉरेलला ही गोष्ट ऐकून अतिशय आनंद झाला, परंतु बराच कालावधी गेला तरी चार्लीने लॉरेलला काही बोलावलं नाही. त्यामुळे लॉरेल खूपच उदास झाला. तरीही त्याने चार्लीला दोष न देता एवढंच म्हटलं की देवाने एक दरवाजा बंद केला की दुसरा दरवाजा माझ्यासाठी नक्कीच उघडला असेल. देव जे करतो ते चांगल्यासाठीच असतं, असे म्हणून तो पुन्हा प्रयत्नाला लागला. कालांतराने लॉरेल आणि हार्डी या दोघांनी कर्ज काढून स्वतःची कंपनी स्थापन केली. अतिशय मेहनत घेऊन जगभर आपले कार्यक्रम केले. ही जोडी पुढे जाड्या आणि रड्या म्हणून खूपच प्रसिद्ध झाली. आपण मित्रमैत्रिणी ती लहानपणी बघितलीही असेल स्टोरी टीव्हीवर. या घटनेवरून एक गोष्ट मात्र नक्की आहे, चार्लीने आपला मित्र लॉरेल याला कंपनीत कामाची संधी दिली नाही. ते एका दृष्टीने चांगलंच झालं, अन्यथा तो स्वतःच्या पायावर उभा राहिला नसता. व हार्डीसारख्या मित्राला घेऊन त्याने उत्कृष्ट विनोदी कार्यक्रम सादर केले नसते. तो केवळ चार्लीच्या आधिपत्याखालीच काम करत राहिला असता. म्हणून लॉरेल म्हणतो, ईश्वर जे करतो ते चांगलं करतो, अशी विचारसरणी ठेवून निराश न होता जे आपल्या कार्याला लागतात व तेच पुढे यशस्वी होतात, हे लॉरेलच्या जीवनातून दिसून येतं. सो फ्रेंड्स, आपण कधीही निराश, हताश न होता, कोणालाही दोष न देता आपलं कर्म चालू ठेवावं, कारण कर्म करणाऱ्यालाच ईश्वर सहाय्य करतं. एप्रिल 2019 लॉरेल आणि हार्डी कॉमिक रूपामध्ये अवतरले. सो फ्रेंड्स, आपण या स्टोरीतून हे लक्षात घ्यायला हवं की प्रत्येक सिच्युएशनमध्ये आपण म्हणतो की हे असं का झालं माझ्या बाबतीत, तर त्यामागं सुद्धा देवाचं काहीतरी लॉजिक असतं आणि तो आपल्या जीवनात मॅजिक करत असतो आणि आपल्या आयुष्याचं सोनं करत असतो मॅजिकच्या रूपाने. सो फ्रेंड्स, निराश न होता सतत प्रयत्न करत राहा. देव एक दिवस चांगल्या कर्माचं फळ नक्कीच देतो. तुम्हाला ही स्टोरी आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट द्यायला विसरू नका.